काय आलं हे? फोन केलाय का कुणी? माझा आवाज येत नाही वाटतं. हॅलो. येतोय येतोय हा येतोय या येतोय लागला आवाज करा या सुरू लागला. करा. येतोय, बोला साहेब बोला. आता थांबा आम्ही मी जरा अनम्यूट हे करतो. लावतो. हॅलो. येतोय आवाज? हा येतोय. हा, कदम साहेब तुमचा सुरू करा माईक. हा म्यूट आहे. आता आता येतोय. हा, आता येतोय, बोला. हा, ठीक. क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत बुद्ध या महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आवाज कोणाचा तरी मध्ये मध्ये येतोय. आवाज येतोय मध्ये मध्ये कोणाचा. डिस्टर्ब होतोय. आवाज येतोय मध्ये कोणाचा. नाही, बोला बोला, आता कोणाचाच आवाज नाही, सगळ्याचा बंद आहे. मला येतोय आवाज. हॅलो. हॅलो. हा, बोला साहेब बोला. आवाज येतोय? हो हो, येतोय ना आवाज, बोला बोला. हॅलो. हा, करा सुरुवात करा साहेब, आवाज येतोय तुमचा. ओके. क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत बुद्ध या महामानवांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो. आणि बुद्धिस्ट सेमिनारीच्या संदर्भातलं हे अतिशय महत्वाचं सेशन आज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सहभागी सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि स्वागत करतो. मित्रांनो, बुद्धिस्ट सेमिनारीच्या संदर्भामध्ये आपण जर का पाहिलं तर भारतातल्या बुद्ध धर्माच्या चळवळीसाठी अतिशय महत्वाचं ही बाब आहे असं मला वाटतं. कारण भारतात बुद्धिझमची चळवळ ज्या पद्धतीनं आतापर्यंत जी काही झालेली आहे त्या चळवळीमध्ये अनेक चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये बुद्धांची चळवळ आपल्याला शुद्ध स्वरूपात बघायला मिळते. त्याच्यानंतर बुद्धांच्या नंतर या चळवळीमध्ये अनेक ब्राह्मणी विचारांची भेसळ करून ही चळवळ चालवलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि सारा भारत बौद्धमय करीन
ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यापैकी ही एक महत्वाची बाब म्हणजे बुद्धिस्ट सेमिनारीची. बुद्धिस्ट सेमिनरी मधून आपल्याला जसं एखादी कंपनी असते, एखादं प्रॉडक्ट बनवणारी कंपनी असते आणि ते प्रॉडक्ट बनवण्यासाठी एक साचा लागतो आणि त्या साच्यातून जे प्रॉडक्ट बनतात ते प्रॉडक्ट सारखेच असतात, कमी जास्त कुठे नसतात. बुद्धिस्ट सेमिनारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं याच्यातून एक मिशनरी प्रचारक तयार करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी निर्माण केलेली जी संस्था आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, या संस्थेच्या 10 उद्दिष्टांमध्ये परंतु 56 नंतर आज 2024 जवळजवळ 60-70 वर्षाचा हा काळ हा आज गेलेला आहे. वेगळं आहे, परंतु देर आहे दुरुस्त आहे. जे अभ्यासक आहेत, जे चिंतक आहेत, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीला समजून घेत आहेत, त्यावर अभ्यास करत आहेत. आणि आज जे चित्र जे निर्माण झालेलं आहे ते ते चित्र बदलण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे प्रामाणिक अनुयायी निश्चितच हे झटत आहेत. आणि त्यापैकीच आज या ऑनलाईन मीटिंग मध्ये जे सदस्य उपस्थित झालेले आहेत हे सदस्य त्यापैकीच एक आहेत असं मी मानतो. आणि त्याच्यामुळे या या सेमिनरीच्या संदर्भामध्ये आपलं मला वाटतं हे दुसरं ऑनलाईन सेशन आहे. या संदर्भामध्ये आदरणीय राजाराम बडगे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळं सर्वप्रथम या सेमिनारीची सुरुवात जी आहे ती सुरुवात आपण जो मेसेज दिलेला आहे त्या मेसेजच्या नुसार आपण आदरणीय भंते धम्मसार यांच्या माध्यमातून त्रिशरण पंचशील घेऊन या ऑनलाईन मीटिंगची आपण सुरुवात करूया. आणि त्यानंतर आदरणीय तेलतुंबडे सर हे बडगे सरांचा परिचय करून देतील आणि परिचय करून दिल्याच्या नंतर बडगे सर आपलं जे वक्तव्य आहे या संदर्भातलं ते आपल्या समोर ठेवतील. त्यामुळं मी विनंती करतो आदरणीय धम्मसार भंतेंना की आपण त्रिशरण पंचशील घेऊन या ऑनलाईन मीटिंगची सुरुवात करावी. नमो बुद्धाय. जय भीम. आपण सर्वांनी सामूहिकरित्या घेतलेलं अधिक बरं राहील. माझा आवाज जातो का सगळ्यांना? हो येतोय येतोय बनतो. तर आपण सर्वांनी सामूहिकरित्या घेतलेलं अधिक बरं राहील, त्याच्यामध्ये आपला वेळ वाचेल. ठीक आहे. हो सगळ्यांचे तुम्ही म्हणा आम्ही हात जोडतो. सेमिनार मध्ये या वेबिनार मध्ये सगळ्यांचा आवाज व्यवस्थित येत नाही, आम्ही ग्रहण करतो. तुम्ही एकटेच म्हणा, आम्ही माग नाही बोलत. बर 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 ठीक. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु। साधु साधु साधु। तेलतुंबडे सर, आपण बडगे सरांचा परिचय करून द्यावा. पूज्य भदंत धम्मसारजी, बुद्धिस्ट सेमिनरी तथा बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरचे महत्वाचे मार्गदर्शक, आजच्या या वेबिनार मध्ये सहभागी झालेले सर्व धम्म बांधव, सूत्रसंचलन करणारे आदरणीय राजाभाऊ कदमजी आणि आपल्या आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजाराम बडगे साहेब, की ज्यांनी मराठीमध्ये PhD केलेली आहे. ते पुण्यामध्ये बुद्धिस्ट सेमिनरीचं संचालक म्हणून काम पाहत होते. सध्या ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी आहेत. त्यांचे हिंगोली जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक संस्था असून कार्यरत स्कूल आहे. या ठिकाणी त्यांचा जास्त परिचय करून देण्याऐवजी ते सेमिनरीचे एक महत्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं अशी मी आपला सर्वांमार्फत त्यांना विनंती करतो. जय भीम. बडगे साहेब. खूप खूप धन्यवाद साहेब. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. समस्त मानव, प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे जनक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरु, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आज आपण बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने ऑनलाईन धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे. या निमित्ताने या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य समन्वयक आमचे मित्र आयुष्मान सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब आणि आदरणीय भंते धम्मसारजी, आणि जे आता सूत्रसंचलन करतायत असे माझे सन्माननीय मित्र आयुष्मान राजाभाऊ कदम सर, आणि या प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व धम्म बांधव, आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय.
आपण एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी, हितगुज करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. आणि आपण बाबासाहेबांच्या विचारावर कार्य करणारे सर्व निष्ठावान धम्मप्रचारक म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आणि या विषयाच्या अनुषंगाने माझं मनोगत मी थोडक्यामध्ये ठेवतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील धर्मांतरित बौद्धांच्या अनुषंगानेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी जी आदर्श यंत्रणा उभा करण्याचा संकल्प बाबासाहेबांनी केलेला होता, त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी धम्मप्रचार यंत्रणा म्हणजेच बाबासाहेबांच्या चष्म्यातून पाहणारी धम्मप्रचार यंत्रणा उभी झाली नाही, ही खंत अनेकांच्या मनामध्ये आहे. तीही माझ्या मनात आहे. परंतु आनंदाची बाब अशी आहे की आपण सगळेजण ती बाबासाहेबांनी दिलेली यंत्रणा उभा करण्यासाठी धडपडत आहोत. सगळेजण या विचाराने आपण एकत्र येऊन सांघिक पद्धतीने ही बाबासाहेबांची यंत्रणा आपण उभी करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांना अपेक्षित असणारी ही धम्मप्रचार यंत्रणा कशी असावी या अनुषंगाने मागच्या सत्रामध्ये माझ्या काही तांत्रिक अडचणीमुळे आदरणीय तेलतुंबडे सरांनी याविषयी माहिती दिलेली होतीच. तरी मी काही मुद्द्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी ही धम्मप्रचार यंत्रणा कशी असावी हा जो बाबासाहेबांचा संकल्प होता त्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. कारण एखाद्या विचाराच्या अनुषंगाने आपण जेव्हा कार्यप्रवण होत असतो, त्या मार्गावर जाण्यासाठी जेव्हा आपण चालत असतो, त्या अनुषंगाने मार्ग जर योग्य पद्धतीने जर आपल्याला सापडला नाही तर आपण दिशाहीन होऊ आणि ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते ध्येय आपण गाठू शकणार नाही. या अनुषंगाने हा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. या दृष्टिकोनातून बाबासाहेब या प्रचाराच्या संदर्भामध्ये काही विधान केलेली आहेत, काही मांडणी केलेली आहे. थोडक्यामध्ये मी ते आपणासमोर ठेवतो आहे. या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला 67 वर्षापूर्वी जो धम्म दिलेला आहे आणि त्या धम्माच्या अनुषंगाने जी प्रचार यंत्रणा बाबासाहेबांना उभी करायची होती, काल आपण सेमिनरीच्या ग्रुपवरती म्हणजे या ट्रेनिंग सेंटरच्या ग्रुपवरती तेलतुंबडे सरांनी बरीच माहिती दिलेली आहे. बाबासाहेबांनी जो म्हैसूरला 5 एकर जागा घेतली होती त्या अनुषंगाने तिथे सेमिनरी उभी राहिलेली आहे. तर परंतु या सेमिनरीमध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असणारा प्रचारक निर्माण झाला का हा प्रश्न आपल्या समोर आहे. तर त्या अनुषंगाने बाबासाहेब एक खूप मोठा या सेमिनरीच्या संदर्भामधला संकल्प ठेवलेला होता. आणि बाबासाहेब म्हणतात या प्रचार यंत्रणेच्या संदर्भामध्ये इटलीचे सुप्रसिद्ध विचारवंत मॅजिनीचं बाबासाहेब उदाहरण ठेवतायत. मॅजिनी असं म्हणतो की तुम्ही माणसाला मारू शकता परंतु एका उदात्त विचाराला मारू शकत नाही, असं मॅजिनीचं मत बाबासाहेब ठेवतायत. आणि या अनुषंगाने बाबासाहेब म्हणतात की मॅजिनीचं मत हे अर्ध सत्य आहे किंवा बरोबर नाही. बाबासाहेब म्हणतात की एखादा माणूस जेवढा मर्त्य असतो तेवढाच एखादा चांगला विचार देखील मर्त्य असतो. चांगल्या विचारांचा प्रचार आपोआप होतो असे समजणे सर्वतः चुकीचे आहे. चांगल्या विचारांना प्रचार आणि प्रचाराची तेवढीच आवश्यकता असते जेवढी आवश्यकता ही रोपट्याला पाण्याची असते. त्याच्याशिवाय दोन्ही विरून आणि मरून जातात.
बाबासाहेबांचं हे विधान आपल्याला विचारात घेण्यासारखं आहे. म्हणजे एखादा विचार मांडल्यानंतर त्या विचाराचे प्रचार आणि प्रसार करणारे व्यक्ती जर नसतील तर एखाद्या रोपट्याची जशी अवस्था होती आहे तशीच त्या विचारांची देखील अवस्था होती आहे. या अनुषंगाने आपण सगळ्यांनी विचारात घेऊन बाबासाहेबांना अपेक्षित असणारा FPG फ्रेंड्स फिलॉसॉफर आणि गाईड निर्माण करण्याची संकल्पना समोर ठेवून आपण कार्यरत आहोत. आता त्यानंतर बाबासाहेब याच सेमिनारीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात की धम्माला ग्लानी काय येते. म्हणजे आजचं जे वास्तव जे आहे हे वास्तव आपल्याला खूप विचारात टाकणार असणार आहे आणि चिंतेमध्ये देखील टाकणार आहे. त्या अनुषंगाने धम्माला ग्लानी काय येते या अनुषंगाने बाबासाहेबांनी या संदर्भामधले 3 कारणे ठेवलेली होती. आता या जर धम्माचा प्रसार करणारे प्रचारक विद्वान नसतील तर धम्माला ग्लानी येते. आणि त्यानंतर धम्म इतरांना पटवून देण्यामध्ये ते वाकबगार नसतील, इतर धर्माच्या प्रचारकांसोबत तात्विक दृष्ट्या वादविवाद करण्यास पटाईत नसतील तर धम्माला ग्लानी येते. तर या अनुषंगाने आपण या बाबासाहेबांच्या 3 प्रमुख कारणांचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण आता कार्यप्रवण झालेला आहोत. तर या अनुषंगाने काही महत्वाचे जे भाग जे आहेत हे प्रशिक्षण आपल्याला ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांना अपेक्षित असणारा अठ्ठपुरीच पुगल्ला एस भगवतो सावक संगो या गुणाने युक्त असणारा प्रचारक बाबासाहेबांना अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी स्पष्टपणे 21व्या शतकामध्ये धम्माची वाटचाल योग्य दिशेने जर पुढे घेऊन जायची असेल तर भिक्खू संघाबरोबर उपासकाचा संघ हे दोन्ही मिळून जर धम्माची वाटचाल योग्य दिशेने जर पुढे घेऊन गेली तर त्या अनुषंगाने धम्माचा प्रचार आणि प्रसार योग्य दिशेने होईल. आणि या संदर्भामध्ये बाबासाहेबांचं जे मत जे आहे ते तुम्हाला माहिती आहे 1954 बाबासाहेबांचं जे भाषण आहे जे ब्ल्यूप्रिंट आहे त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये बाबासाहेबांनी याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. याविषयी मी काही जास्त बोलणार नाहीये कारण आता आपल्याला वेळेनुसार फक्त 10च मिनिट आहेत. 10 मिनिटाचा मेसेज आलेला आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेबांना या संदर्भामध्ये जी धम्मप्रचार यंत्रणा उभी करायची होती ती यंत्रणा उभी करण्यासाठी आम्ही गेली 5 वर्षापासून काम करतो आहोत. आणि बाबासाहेबांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आणि विचार केल्यानंतर आज रोजी आम्ही सगळे इथे जे आहे आपण तुम्ही सगळेजण बाबासाहेबांच्या संकल्पित मार्गावरती जाण्यासाठी आपण कार्यप्रवण होत आहोत. या अनुषंगाने धम्मप्रचार यंत्रणा कशी असावी या संदर्भामध्ये मी 4 टप्पे सांगतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये काही अपेक्षित बदल असेल तर तोही आपण पुढच्या काळामध्ये करून घेऊया. यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे सुरुवातीला धम्मप्रचारक. हा धम्मप्रचारक जो आहे तो बुद्धिस्ट सेमिनारच्या वतीने 5 प्रशिक्षण सुरुवातीला घ्यायचं आहे 5 दिवसाचे. त्यानंतर धम्म प्रशिक्षकाला नंतर 10 दिवसाचे प्रशिक्षण घ्यायचे आहेत. आणि यालाच आपण श्रावक किंवा श्राविका असे शब्द देखील धम्मा म्हणजे बुद्धांच्या त्याच्या धम्मामध्ये जे आलेले आहेत त्या अनुषंगाने दिलेला आहे. आणि भाग पहिला धम्म प्रचारक आणि भाग दुसरा जो आहे तो म्हणजे धम्म प्रशिक्षक आणि त्याला धम्मधर किंवा धम्मधारिणी असे शब्द आपण वापरलेले आहेत. त्या अनुषंगाने हे 1 ते 1.5 वर्षाचं प्रशिक्षण होईल किंवा बनणार. आणि आताच आपण सेमिनरीवरती टाइम टेबल पाहिलेला आहे ग्रुपवरती त्यामध्ये 40 दिवसाचे असं त्यामध्ये आपण आता बदल पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि तिसरा जो भाग जो आहे तो म्हणजे मिशनरी. आता मिशनरी हा कसा असणार आहे तो स्त्रोतापन्न अवस्था व त्यावर मार्गस्थ म्हणजे स्त्रोतापन्न अवस्था जी आहे म्हणजे पहिल्यांदा आहे सकृतगामी
अनागामी, अरहंत, हे जे टप्पे जे आहेत ना 4 टप्पे, तर त्या 4 टप्प्यामधला स्त्रोतापन्न अवस्थेवर तो मार्गस्थ होईल. आणि चौथा जो भाग आहे तो म्हणजे FPG, म्हणजे फ्रेंड्स, फिलॉसॉफर अँड गाईड. म्हणजे बाबासाहेबांचं जे विधान जे होतं ना, की धम्म इतरांना पटवून देण्यामध्ये वाकबगार बनायचं आहे. म्हणून या 4 यंत्रणेच्या माध्यमातून आपण या सेमिनरीचं कामकाज चालवणार आहोत. या प्रसंगी फक्त आता आपल्याकडे काही मिनिटं बाकी आहेत. ओझरत्या स्वरूपामध्ये मी सेमिनरीची ही जी भूमिका आहे ती आपल्या समोर ठेवलेली आहे. वेळेचं बंधन आपल्याला आहे. त्या अनुषंगाने कोणाला जर काही प्रश्न वगैरे असतील तर ते आपण विचारू शकता. 5 मिनिटाचा वेळ आहे. तर अधिक खोलामध्ये आपण वेगवेगळ्या सत्रामध्ये या संदर्भामध्ये जाणून घेऊया. इथे मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. कदम साहेब. हा, जय भीम सर्वांना. हॅलो. हा हॅलो. हा हा, बोला ना कदम साहेब, बोला. आदरणीय बडगे सरांनी बुद्धिस्ट सेमिनरीच्या संदर्भामध्ये भावी संकल्पना कशी असावी या संदर्भामध्ये त्यांनी आपले या ठिकाणी विचार व्यक्त केलेले आहेत. बुद्धिस्ट सेमिनरीचे जे 4 टप्पे आहेत ते 4 टप्पे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. एवढ्या थोड्या वेळामध्ये त्याच्या डिटेल्स मध्ये आपल्याला जाता येणार नाही, याची जाणीव आहे. पुढच्या या काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जाऊन सेमिनारीच्या माध्यमातून आंबेडकराईड धम्मप्रचारक कसे निर्माण करता येईल आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित प्रचारक कसा घडवता येईल याकडे आपलं निश्चितच लक्ष असणार आहे. तर बडगे सरांनी जे काही सांगितलं किंवा बुद्धिस्ट सेमिनारीच्या अनुषंगानं जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न उपस्थित करावेत, जेणेकरून की आपण त्याची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया. जय भीम. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारावे. आज आज आप सरांचे. सर, आवाज येत नाहीये. मला वाटलं तुम्ही म्यूट केलं. नाही नाही नाही, हा नाही नाही, चालू करा. ते मी सगळ्यांसाठी करतो ते. हॅलो. हा 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 जी. बोला साहेब, देवनकर साहेब बोला. हो. सर. हॅलो. हॅलो, ते मुनेश्वर सरांना जॉईंट होता येईना म्हणून असं ते का? फोन करत होते. हो, जरा काही ना अजून का नाही झालं. हा 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 बर, काही प्रश्न आहेत का कुणाला? हा. आता थोड्या मिनिटात आपलं बंद होणार आहे. मग ते हॅलो. चालू करता येईल का परत? हा, करता येईल ना. हा, बनते बोला. हा, मग चालू ऍडव्हान्स मध्ये रेडी राहता येईल का?
नाही 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 परत हे होऊन लेफ्ट होऊन परत जॉईन व्हायचं आहे त्या लिंकवर. बर बनते बोलतायत, बनते बोला. बोला सगळ्यांना बनते. रिजॉईन व्हावं लागेल. बनतेला बनते तुम्ही काहीतरी बोलत होता, बोला. हा बोला, इकडे तुमचं माईक ऑफ आहे म्हणते जी. तुमचा माईक ऑफ झालाय ना. बनते हा बनतेजीचा माईक तुम्ही अनम्यूट करा ना. केला 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 अनम्यूट केला त्याला. यस म्हणा सर. हा ओके बोला बनते. बडगे सर लगेचच रिजॉईन होता येईल ना? होता येईल लगेच व्हायचं पण सगळ्यांनी तर चालू राहील ते. बोला बनते जी. सर बनते बोला. नाही आज नाही बोलायचं मला. नाही का? नाही. हॅलो. बरं या अनुषंगाने मग मीच बोलू का? बोला. या अनुषंगाने मीच बोलू का? बोला बोला. मित्रांनो, बडगे सरांच्या वक्तव्यातून त्यांनी बेंगलोरच्या महाराजाकडं बाबासाहेब आंबेडकरांनी 5 एकर जमीन घेतली होती बुद्धिस्ट सेमिनारीच्या संदर्भामध्ये, असं वक्तव्य बडगे सरांच्या याच्यातून आलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा एकंदरीतच साहित्याचा अभ्यास केल्याच्या नंतर आणि वर्तमान काळातली बेंगलोरची बुद्धिस्ट सेमिनारी आणि तिचं काम पाहिल्याच्या नंतर मग मी या मतापर्यंत आलेलो आहे की बुद्धांच्या नंतर जी भारतामध्ये जी काय धम्म चळवळ जी काय चालली, जे 18 पंथांच्या माध्यमातनं, त्याच्यामध्ये अनेक ब्राह्मणी विचारांची भेसळ झालेली आहे. तर अशा पद्धतीची सेकंड स्टेज मधले चाललेले